श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. नमस्कार. माझ्या सिया ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. महाभारत हा ग्रंथराज वाचायला सुरुवात करण्यापूर्वी या महाभारताचे द्रष्टे कृष्णद्वैपायन वेदव्यास यांना नमन करूया आणि त्यांच्याबद्दल आणि या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. शिवलीलामृतातला रुद्राध्याय म्हणजे जो 11वा अध्याय आहे, त्यात जे भद्रसेन आख्यान आहे त्यात पराशर मुनी आणि वेदव्यासांचा एक कसा परिचय करून दिलेला आहे ते बघा. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस शस्त्र जेणे केले. ऋषी पराशर हे त्रिकाळ ज्ञानी आणि श्रुती स्मृतींचे कारक होते. त्रिकाळ ज्ञानी ब्रह्म्यासारखी प्रतिष्ठा आणि जो दुसरी सृष्टी निर्माण करू शकेल की काय इतकी प्रचंड योग्यता असण्याबरोबरच वसिष्ठ ऋषींचा पराशर हा नातू होता आणि त्याचा मुलगा कृष्ण द्वैपायन, ज्याने जन्मेजयाचे सर्पसत्र केले आणि जो वसिष्ठांचाच पणतू आहे. कृष्ण द्वैपायन म्हणजेच ब्रह्मर्षी वेदव्यास ऋषी, म्हणजे अशा ब्रह्मज्ञानी तेजस्वी प्रचंड विद्या प्राप्त केलेल्या त्या ऋषिकुळात जन्मलेले हे वेदव्यास ऋषी. पराशर पिता आणि सत्यवती ही त्यांची आई. ही सत्यवती तीच जिचा पांडवांचे पणजोबा शंतनूशी पुढे विवाह झाला होता. ही सत्यवती यमुना नदीच्या तटावर एका द्वीपावर राहणारी धीवर कन्या होती. ती कुमारी असतानाच पराशर ऋषींसोबत तिचा संग झाला आणि त्यांच्यापासून कृष्ण द्वैपायनांचा जन्म झाला. म्हणजेच पांडवांचे पितामह महर्षी व्यास जन्माला आले. जन्म झाल्याबरोबर लगेचच ह्या अतुलनीय कीर्तीच्या ब्रह्मर्षींचा म्हणजे वेदव्यासांचा देह एकाएकी मोठा झाला आणि त्यांना सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. खूप तपसाधना करूनही जे ज्ञान मोठमोठ्या योग्यांना मिळत नाही असे दिव्य ज्ञान आणि आत्मज्ञान त्यांना प्राप्त झाले. ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त झालेल्या सत्यव्रती आणि पवित्र ब्रह्मर्षी व्यासांनी पुढे वेदांचे व्यासंग केले, पुराणे लिहिली, स्मृती मांडल्या, वेदांची फोड करून त्यांची वेगवेगळी अंगे निर्माण केली. म्हणून त्यांना पुढे वेदव्यास या नावाने ओळखले जाऊ लागले. द्वीपावर जन्मलेला आणि कृष्ण सावळ्या रंगाचा वर्ण असलेला हा सत्यवती आणि पराशराचा पुत्र कृष्ण द्वैपायन हे त्यांचे खरे नाव. कधी कधी फक्त द्वैपायन असेही त्यांना संबोधले जाते, परंतु आपली बुद्धिमत्ता साधना यांच्या जोरावर ब्रह्मर्षी वेदव्यास ऋषी ही त्यांची ओळख आपल्या सर्वांना माहितीची आहे. ब्रह्मर्षी वेदव्यासांनी पुढे पांडवांचे पणजोबा शांतनू यांचा वंश खंडित होऊ नये म्हणून शांतनूची पत्नी आणि आपली माता सत्यवती हिच्या सांगण्यावरून पांडवांचे पिता पांडू, कौरवांचे पिता धृतराष्ट्र आणि काका विदुर अशी तिघांची उत्पत्ती केली.
ह्या सगळ्या गोष्टींचा विस्तारित कथाभाग महाभारतात आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळणारच आहे. आपल्या तपश्चर्येच्या बळावर, आपल्या ब्रह्मचर्याच्या बळावर सनातन वेदांचे विभाग करून कठोर व्रताचे पालन करणारे प्रज्ञावंत थोर व्यासंगी महान तेजस्वी कृष्णद्वैपायन ब्रह्मर्षी वेद व्यासांनी हा महाभारत नावाचा पवित्र इतिहास रचिला. हे उत्कृष्ट आख्यान त्यांनी रचलं. 60 लक्ष श्लोक असलेली भारत ही संहिता त्यांनी तयार केली. आपण जे महाभारत नावाने ओळखतो ते भारत संहितेचा संक्षेप रूप आहे. पुण्यकर्मी लोकांच्या आचरणाचे वर्णन करणाऱ्या उपाख्यानांसह आणि पांडव, कौरव, कृष्ण आणि कुरुवंश इत्यादी गोष्टींचे ज्यात कथन केलेले आहे. हे भारत नामक आख्यान 1,24,000 श्लोकांची संहिता आहे, ज्याला आपण महाभारत म्हणून ओळखतो. आता ही 60 लक्ष श्लोकांची संहिता रचली. वेगवेगळी पुराणे त्यांनी रचली, परंतु हे आख्यान, हे काव्य लिहून घेणार कोण असा प्रश्न त्यांना पडला. लेखक कुणीच नाही असा विचार व्यास करत होते. तेवढ्यात तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले. व्यासांनी त्यांची पाद्यपूजा आदर सत्कार केल्यानंतर व्यासांनी ब्रह्मदेवांना आपल्या मनातील चिंता सांगितली की मी अशी एक काव्य संहिता तयार केली आहे, परंतु ती लिहून घेणारा लेखक माझ्याकडे नाही. मग आता काय करावे याबद्दल आपण मला मार्गदर्शन करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मोठ्या उग्र तपश्चर्येच्या जोरावर श्रेष्ठ असलेल्या महामुनींच्या समाजातही विशेष प्रतिष्ठित पावलेल्या मुनींपेक्षाही तू अधिक श्रेष्ठ आहेस. तू सत्य आणि ब्रह्मवादिनी वाणीच उच्चारित आला आहेस. या तुझ्या वाणीने निर्माण केलेल्या भारत नामक इतिहास काव्याचे लिखाण करण्यासाठी तू गणेशाचे स्मरण कर. गणेश तुझा लेखक होईल. असे सांगून ब्रह्मदेव निघून गेले. ते गेल्यानंतर व्यासांनी भगवान गणेशांचे स्मरण केले. त्याबरोबर भगवान गणेश व्यासांकडे आले. व्यासांनी गणेशाला सांगितले की मी भारत नावाची एक संहिता तयार केली आहे आणि मी ती सांगत असताना त्याचा लेखक तुला व्हायचे आहे. त्यावर गणेश म्हणाला की मी लेखक होईन, पण माझी एक अट आहे. व्यासांनी विचारले, कोणती अट? त्यावर गणेश म्हणाला की मी लिहून घेत असताना माझी लेखणी एक क्षणभर सुद्धा थांबता कामा नये, तरच मी तुमचा लेखक होईन. व्यासांनी ठीक आहे असे सांगितल्यावर गणपती व्यासांचा लेखक झाला आणि व्यासांची भारत संहिता, पुराणे असे साहित्य गजाननाने लिहून पूर्ण केले. पुढे वेदव्यासांनी आपला पुत्र शुक याला हे महाभारत पढवले आणि नंतर आपले अधिकारी शिष्य यांना ते कथन केले. नंतर बऱ्याच कालावधी लोटल्यावर जेव्हा पांडवांचा पणतू जन्मेजय याने जेव्हा सर्पसत्र केले, तेव्हा ते सर्पसत्र चालू असताना मधल्या विश्रांतीच्या काळात जिथे जमलेल्या ऋषीमुनींनी व्यासांना विनंती केली की तुमचे भारत नामक आख्यान ऐकण्याची आमची खूप इच्छा आहे, कृपया तुम्ही ते आम्हाला ऐकवा,
असे सांगितले, तेव्हा ब्रह्मर्षी वेदव्यासांनी आपला शिष्य वैशंपायन याच्या करवी ते महाभारत त्या ऋषीगणांना ऐकविले आणि तेव्हापासून ते महाभारत या मृत्यूलोकात प्रचलित झाले. तर असे हे कृष्णद्वैपायन ब्रह्मर्षी वेदव्यास, ज्यांचा लेखक स्वतः विघ्नहर्ता गणेश झाला आणि त्या दोघांच्या आशीर्वादाने परिपूर्ण आणि जीवन जगण्याची कला शिकविणारे भगवान कृष्णांच्या चरित्राने पावन झालेले हे महाभारत आपण वाचणार आणि ऐकणार आहोत. विघ्नहर्त्या गणेशाला, भगवान कृष्णाला आणि कृष्णद्वैपायनाला माझा शतशः प्रणाम. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा. राधे राधे. धन्यवाद. जय श्री कृष्ण.